शेतकऱ्यांसाठी केंद्राची मोठी घोषणा 3.15 लाख करोड रुपये. शेतकऱ्यांना मोठे प्रोत्साहन. प्रधानमंत्री किसान योजना 2030-31 पर्यंत सुरू राहणार. पीएम किसान योजना यापुढेही 2026-27 ते 2030-31 या कालावधीपर्यंत सुरू ठेवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी. एकूण 3.15 लाख कोटी रुपयाच्या आर्थिक तरतुदीलाही दिली मान्यता. पीएम किसान योजनेच्या विस्तारामुळे शेतीमधील गुंतवणुकीला, उत्पादकतेला चालना मिळणार, तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक भक्कम होणार. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 4.47 लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली गेली आहे. आता या संदर्भात आणखी काय अपडेट आहे ते सविस्तर पुढे पाहूया. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे पीएम किसान 2026-27 ते 2030-31 पर्यंत सुरू ठेवायला मंजुरी दिली आहे. या कालावधीत या योजनेसाठी एकूण 3.15 लाख कोटी रुपयाच्या आर्थिक तरतुदीला मंजुरी देण्यात आली आहे. ही मंजुरी शेतकऱ्यांची समृद्धी ही राष्ट्राच्या समृद्धीचा पाया आहे. सरकारच्या बांधिलकीचा पुनरुच्चार आहे. पीएम किसान योजनेद्वारे पात्र शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण प्रणालीच्या माध्यमातून वेळेवर आणि पारदर्शक आर्थिक मदत पुरवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवायला आणि उपजीविका बळकट करण्यासाठी मदत होत आहे. पीएम किसान पारदर्शक आणि तंत्रज्ञानावर आधारित शेतकरी कल्याणाचे यशस्वी मॉडेल. पीएम किसान योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत भूधारक पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. ती 3 समान हप्त्यामध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. आधार प्रमाणीकरण, डिजिटल पडताळणी आणि मजबूत डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून या योजनेने पारदर्शकता, कार्यक्षमता आणि उत्तरदायित्वाचे एक प्रभावी उदाहरण प्रस्थापित केले आहे. पीएम किसान योजनेची ठळक कामगिरी. या योजनेअंतर्गत 23 हप्त्याच्या माध्यमातून 4.47 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली आहे. 23व्या हप्त्याअंतर्गत 9.49 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना लाभ झाला असून 18,984 कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे. या ठिकाणी महामारीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी 1.71 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचे वाटप करण्यात आले आहे. महिला शेतकऱ्यांना पीएम किसान अंतर्गत 1.06 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली आहे आणि जवळपास दर 4 पैकी 1 लाभार्थी ही महिला शेतकरी आहे. कृषी गुंतवणूक आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात महत्त्वाची भूमिका. पीएम किसान अंतर्गत मिळणाऱ्या मदतीमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते, सिंचन, कृषी यंत्रसामग्री आणि इतर कृषी गरजांसाठी वेळेवर गुंतवणूक करणे शक्य झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढली आहे. अनौपचारिक कर्जावरील त्यांचे अवलंबित्व कमी झाले आहे आणि ग्रामीण कुटुंबाचे आर्थिक स्थैर्य हे बळकट झाले आहे. स्वतंत्र मूल्यमापनामधून सकारात्मक प्रभावाची पुष्टी. पीएम किसान योजनेच्या प्रभावाचे विविध स्वतंत्र संस्थांद्वारे मूल्यमापन करण्यात आले आहे. नीती आयोगाच्या डेव्हलपमेंट मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफिस म्हणजे DMEOने केलेल्या मूल्यमापनानुसार 92% अधिक लाभार्थ्यांनी या मदत निधीचा वापर कृषी उपक्रम आणि कृषी गुंतवणुकीसाठी केल्याचे सांगितले. सुमारे 85% लाभार्थ्यांनी कृषी उत्पादनात सुधारणा झाल्याचे आणि अनौपचारिक कर्जावरील अवलंबित्व कमी झाल्याचे म्हटलं आहे. 2020-21 ते 2025-26 या कालावधीत अन्नधान्य उत्पादनात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. या काळात लागवडीखालील क्षेत्रात सुमारे 9.65%, उत्पादकतेत सुमारे 10.53%
आणि एकूण अन्नधान्य उत्पादनात सुमारे 21.18% वाढ झाली असून या वाढीतून पीएम किसान अंतर्गत शेतकऱ्यांना मिळत असलेले सर्व सहाय्य आणि कृषी क्षेत्राची वाढती क्षमता दिसून येते. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट लाभ. पीएम किसान योजना हे डिजिटल इंडियाच्या प्रभावी वापराचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. आधार आधारित प्रमाणीकरण, लाभार्थ्यांची डिजिटल पडताळणी आणि डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत हस्तांतरित केली जात आहे. ही योजना केवळ आर्थिक मदत देण्यापुरतीच मर्यादित नसून ती शेतकऱ्यांचा आत्मविश्वास, स्वावलंबन आणि शेतीमध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता देखील बळकट करत आहे. आत्मनिर्भर भारत आणि समृद्ध शेतकरी या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल. पीएम किसान योजनेचा सतत होत असलेला विस्तार शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता वाढवेल, उत्पादकता सुधारेल, शेतीविषयक जोखीम कमी करण्यास मदत करेल, तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करेल. पीएम किसान योजना ही सरकारच्या शेतकरी केंद्रित धोरणाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. देशातील कोट्यावधी अन्नदात्यांचे सक्षमीकरण आणि त्याद्वारे विकसित भारताच्या दिशेने सुरू असलेल्या भारताच्या प्रवासात त्यांची भूमिका अधिक बळकट करणे हा या योजनेचा उद्देश आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.